सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या ठिकाणी काही अडचणी आज तुम्हाला येतील, परंतु तुम्ही तुमच्या वरिष्ठ लोकांच्या मदतीनं त्या दूर करू शकाल. आज तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटू शकता, त्यामुळे सावध राहा. तुम्ही तुमच्या सकारात्मक विचारांचा आज फायदा घ्याल. तुम्हाला तुमच्या मामाच्या घरानं आर्थिक मदत मिळू शकते. तुम्ही बजेटवरती लक्ष ठेवा, नाहीतर तुम्हाला भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो. जर तुम्ही कोणाला पैसे दिले असतील उधार, तर ते तुम्हाला आज परत मिळू शकतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. कामाच्या ठिकाणी नवनवीन मार्गांनी तुम्हाला लाभ होईल, त्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल. घरामध्ये काही अडचणी असतील तर त्या आज दूर होतील. तुम्हाला स्टेबल वाटेल. तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. काही महत्त्वाच्या कामांमुळे तुम्हाला आज त्रास होऊ शकतो, त्यामुळे ती तुम्ही वेळेत पूर्ण करा. सरकारी कामामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. मित्रांसोबत फिरण्याचा देखील तुम्ही आज प्लॅन बनवू शकता. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा राहील. तुम्ही धार्मिक कामांमध्ये आज जास्त रस घ्याल आणि खर्च वाढू नये म्हणून तुम्ही लक्ष ठेवा, नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तुमच्या काही चुकांमधून तुम्ही आज शिकाल. नोकरी शोधणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायाच्या कामासाठी तुम्ही आज लांबचा प्रवास करू शकता. घरातील मोठ्या माणसांशी आज तुम्ही कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका. त्यांनी घाईघाईमध्ये निर्णय घेतल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी ठीक राहील. जे लोक व्यापार करतायत त्यांना थोडासा कमी फायदा होईल, परंतु त्यांनी ठरवलेल्या जुन्या योजनांमधून त्यांना नक्कीच फायदा होईल. त्यामुळे त्यांचा रोजचा खर्च भागेल. तुम्ही सगळ्या कामांमध्ये आज चांगले दिसणार आहात. ऑफिसमध्ये तुमच्या योग्यतेनुसार तुम्हाला आज काम मिळालं तर तुम्हाला फार आनंद होईल. तुम्ही धार्मिक कार्यक्रमांमध्ये आज सक्रियपणे सहभाग घ्याल. त्यामुळे लोकांमध्ये तुमची चांगली प्रतिमा तयार होईल. भागीदारीमध्ये कुठलंही काम करणं हे तुमच्यासाठी फायद्याचं राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला आणि वाईट दोन्हीही परिणाम देऊ शकतो. घरामध्ये कोणाच्या लग्नाचा विषय निघू शकतो, त्यामुळे घरामध्ये आनंदी वातावरण राहील. तुम्हाला आज एखादी भेटवस्तू देखील मिळू शकते. तुम्ही तुमच्या परंपरा आणि मूल्यांना जपण्याचा प्रयत्न करत राहाल. काही नवीन लोकांशी तुम्ही संबंध सुधारण्यामध्ये यशस्वी देखील व्हाल. कोणतंही काम तुम्ही आज आत्मविश्वासाने कराल तेव्हाच ते पूर्ण होईल. मुलांच्या आरोग्याची तुम्हाला आज काळजी वाटेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशजींना लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही एखाद्या कलात्मक गोष्टींमध्ये जास्त लक्ष द्याल. तुमचे सहकारी तुम्हाला पाहून आश्चर्यचकित होतील. तुम्ही मोठ्या लोकांच्या अपेक्षा देखील अगदी सहजपणे पूर्ण कराल. जर तुम्ही कोणाला वचन दिलं असेल तर ते पूर्ण होईल. आज तुम्ही काही नवीन गोष्टी करण्याचाही प्रयत्न कराल. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात तुम्ही गोडवा ठेवा. तुमच्यातील कलात्मक कौशल्य आज सुधारतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या जुन्या योजनांमधून चांगला नफा मिळू शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सुखसोयी वाढतील. नवीन गाडी घेण्याची तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. तुम्ही आज सर्वांच्या गरजा पूर्ण कराल.
काही महत्त्वाची कामं तुम्हाला करावी लागतील, तेव्हाच ती पूर्ण होतील. घरातील समस्या तुम्ही इतरांना सांगू नका, नाहीतर ते लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या मुलांना काही कामं दिलीत तर ते व्यवस्थित पार पाडतील. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींमधून आराम मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये मोठं पद मिळाल्यानं तुम्ही खुश व्हाल. काही वादविवाद आणि चर्चांमध्ये देखील तुम्ही सहभाग घ्याल. सरकारी योजनांमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता आणि चांगला नफाही देखील तुम्ही कमावाल. नातेवाईकांकडनं एक चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. तुम्ही स्वतःच्या कामापेक्षा दुसऱ्यांच्या कामामध्ये जास्त लक्ष द्याल. त्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं. व्यवसायामध्ये फायदा झाल्यास तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही आज नवीन योजनांचा फायदा घ्याल. ऑफिसमध्ये विचार करताना कोणावरही विश्वास ठेवू नका. तुमचं रखडलेलं काम आज पूर्ण होऊ शकतं. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचे तुमचे प्रयत्न आज यशस्वी होतील. तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला फार मदत आणि प्रेम मिळेल. तुम्ही तुमच्या आईला मामाच्या घरी समजूत काढायला घेऊन जाऊ शकता. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला फार मेहनत ही घ्यावी लागेल. कोणाकडनंही तुम्ही पैसे उधार घेऊ नका. सरकारी नोकरी करणाऱ्यांनी आपल्या बॉससोबत वाद घालू नये, नाहीतर त्यांना त्रास होऊ शकतो. बॉसचे निर्णय विचारपूर्वकच घ्या आणि बिझनेसचे निर्णय देखील तुम्ही विचारपूर्वक घेण्याला पाहिजेत. पैशांच्या बाबतीमध्ये अनोळखी व्यक्तीचा सल्ला मात्र तुम्ही घेऊ नका. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं आज फळ मिळेल आणि त्यांना त्यातून आनंद होईल. आज तुम्ही काही नवीन लोकांना भेटू शकता, जे तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. तब्येतीसाठी थोडासा दिवस कठीण आहे आणि तुमच्या कामांची एक लिस्ट तुम्ही तयार करा. आरोग्याच्या समस्यांकडे मात्र दुर्लक्ष करू नका. त्या वाढू शकतात आणि मोठ्या आजारामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. कोणताही करार करताना तुम्ही विचारपूर्वक त्यावरती सही करा. कामाच्या दरम्यान कुठलंही टेन्शन घेऊ नका. रिस्क असलेलं काम बिलकुल करू नका. तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सावध राहा. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जमीन किंवा बांधकामाशी संबंधित कामामध्ये तुम्ही सावध राहा. व्यापारामध्ये योजना तुम्ही जपून पुढे न्या. घरामध्ये काहीतरी चांगले घडेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. सगळ्यांचा तुम्ही मान ठेवा, नाहीतर अडचणी येऊ शकतात. तुमचं एका ध्येयावरती लक्ष असेल तर ते काम तुमचं पूर्ण होईल. तुमच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता वाढीस लागेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.